हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझं गाव पांगरड। तर आता आम्ही मुंबईवरनं कुडाळ स्टेशनला जात आहे। माझं गाव कुडाळ स्टेशनवरनं 1 तासावर आहे। तर आता आम्ही कुडाळ स्टेशनला पोहोचलो आहे। आता रिक्षाने आम्ही गावी जाऊ। आता आम्ही रिक्षात बसलो आहे। आता कुडाळ स्टेशनला आम्ही भाजी घेण्यासाठी थांबलो आहे। आता आम्ही एक स्वामींच्या मठात जात आहे। या मठाच्या पाठी एक तलाव आहे आणि ह्याचं पाणी एकदम स्वच्छ आहे, तुम्हाला दिसतच असेल। आम्ही घरी पोहोचलो आहे। आता जोरात पाऊस पडत आहे। आता डेकोरेशनचं काम चालू आहे या फेस्टिवलसाठी। ते पतंग अशी पकडत तसं वाटते। सकाळ झाली आहे। आता आम्ही हळदतडका आणायला जात आहे। आम्ही आलो हळदतडका घ्यायला। आता आम्ही हळदतडका घेतली। आता वरती बघा किती धुकं आहे। हळदतडका घरी आणली आहे। आता घरचे सगळे महिला हळदतडकाची पूजा करणार आहे। आता घरातल्या महिलांची पूजा झाली आहे, म्हणून बाहेरची महिला येऊन पूजा करतात आहे। आता आरती सुरू झाली आहे। कुटुंबातले सर्व लोक आरती घेणार आहे। आता थोड्या वेळात भजन चालू होणार आहे। दुसरा दिवस झाला आहे। आज हरतालिका विसर्जन आहे। इथेच काकीला येऊ दे। आता विडा पकड। तर हरतालिका विसर्जन झाले आहे। थोड्याच वेळात काका गणपती बाप्पा घेऊन येतील। काका आणि दादा गणपती घेऊन आले आहे। बाहेर पाणी बाहेर पाणी बाहेर पाणी त्याचे घाला। गणपतीच्या घालू नको। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा। आता गणपती बाप्पांसाठी पूजा चालत आहे। आज 1.5 दिवसांच्या गणपतीची आरती चालू आहे। आता आजोबा गाराणा घालत आहे। आता 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत आहे। आता विसर्जन झालं आहे।
आता तुम्हाला मी होम टूर देणार आहे. हे समोरचं माझं घर आहे. एवढं मोठं आमचं अंगण आहे. आता तुम्हाला मी आतमधून घर दाखवेल. आहे आमचा हॉल. ही आहे गेस्ट रूम. ही आहे देवखोली. ही अजून एक रूम आहे. हा किचन आहे आणि हे किचनची स्टोरेज रूम आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं ठेवलं आहे. इथे टॉयलेट आणि इथे बाथरूम आहे. इथे बेसिन आणि ही अजून एक स्टोरेज रूम आहे. हे पाटलेदार आहे. आता आपण वरती जाऊया. इथे अजून एक टॉयलेट आहे आणि इथे कपडे सुकत घालायची खोली आहे. इथे अजून एक गेस्ट रूम आहे. इथे एक भरपूर मोठा हॉल आहे. ही अजून एक रूम आहे आणि अजून एक रूम आहे. आरती चालू आहे. आता आरती झाल्यानंतर मी काकांबरोबर प्रँक करणार आहे. सत्यनारायणची पूजाची तयारी होत आहे. हा 3रा दिवस आहे. काका आणि काकी आता पूजेला बसले आहे. 4था दिवस झाला आहे. आता काकी गौरी आणण्यासाठी गेली आहे. आता काकी गौरी घेऊन येत आहे. आता इथे फुगड्या चालत आहे. आता माझी मम्मी आणि काकी पण फुगड्या खेळत आहे. रात्रीचे 2 वाजता भजन चालू आहे. आज 5वा दिवस आहे आणि औषधाची तयारी होत आहे. आमच्या घरी गौरी आली आहे. तर आज 6वा दिवस आणि गौरी विसर्जन आहे. आता काकी गौरी काढत आहे आणि विसर्जनला नेत आहे. काकींनी गौरी विसर्जन केलं आहे. आज 7वा दिवस आहे. आता गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. काका आता बॉम्ब लावत आहे गणपती विसर्जनसाठी. आता इथे शेवटची आरती चालू आहे विसर्जनच्या पहिली. आता आमच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होत आहे. विसर्जन झालं आहे. आता ते लाया वाटत आहे.
आता मी घरी आलो आहे आणि आरती करत आहे. आता विसर्जनानंतर हे प्रसाद वाटला जात आहे. पुढचा दिवस झाला आहे. आता आम्ही गावच्या मंदिरात जात आहे. आम्ही आमच्या मूळ गावाला जात आहे आरे. काही जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही माझा बेळगावचा व्लॉग नाही बघितला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तोपर्यंत बाय बाय.